नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज हा निबंध घेऊन आलेली आहे। चला तर करूयात सुरुवात। छाया मनस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयं मातपे फलान्यपि परार्थाय वृक्षा सत्पुरुषा इव। जे त्यागाच्या भावनेने स्वतः उन्हात उभे राहतात पण इतरांना सावली देतात, ज्यांची फळे फुले ही दुसऱ्यांसाठीच असतात, असे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्या सत्पुरुषासारखे भासतात। या वृक्षरूपी सत्पुरुषाचे सानिध्य अबालवृद्धांना, सामान्य जनांना व त्याबरोबरच सत्पुरुषांनाही लाभावे असे वाटते। म्हणूनच ऋषीमुनी रानावनात वस्ती करून निसर्गाच्या सानिध्यात अध्ययन, अध्यापन आणि तपश्चर्या करत असत। संत तुकाराम म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे। इंदिरा संत म्हणतात, जरी वेढिले चार भिंतींनी या वृक्षांची मजला संगत। सामान्य माणूसही नेहमीच्या त्रासापासून, विचारांपासून दूर जाण्यासाठी, हवा पालटासाठी थंड हवेच्या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यातच जातो। अशा या उपकारकर्त्या वृक्षांचा आज ऱ्हास होत आहे। मानवाने बेसुमार जंगलतोड करून वैरान वाळवंटे निर्माण केली आहेत। आफ्टर मॅन द डेझर्ट। मानवाचे पाऊलनी वाळवंटाची चाहूल अशी म्हण आहे। जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली गेली, त्यामुळे उष्णता वाढली, पावसाचे प्रमाण कमी झाले, जमिनीची धूप होऊन ती नापीक झाली, दुष्काळाचे प्रमाण वाढले, हवेच्या प्रदूषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावे लागते आहे। आपल्या पूर्वजांनी मानवी जीवनात वृक्षांना महत्त्व दिले होते। तुळस, वड, पिंपळ यांची ते पूजा करत। त्यांनी तुळस, बेल, दुर्वा, धोत्रा या आणि अन्य वनस्पतींना देवतांच्या पूजेत स्थान दिले होते। वने ही राष्ट्रीय संपत्ती आहे, ते खनिज संपत्तीप्रमाणे ओहोटीस लागणारे धन नाही। म्हणूनच सरकारने वनमहोत्सव हा राष्ट्रीय सण मानलेला आहे। सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेखाली वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन व वृक्ष संरक्षणासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत। सर्वसामान्य जनतेलाही यासाठी सहजपणे पण खूप काही करण्यासारखे आहे। हिमालयाच्या उतरणीवर होणारी जंगलतोड थांबवण्यासाठी तेथे कामगारांकडून चिपको आंदोलन उभारले गेले। हे आंदोलन सामान्य माणसांनी केलेले असल्याने ते विलक्षण प्रभावी ठरले। अशा प्रकारे सामान्य माणसांना या मोहिमेत सामील करून घेतले पाहिजे। अहिल्याबाई होळकरांच्या राज्यात प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी 25 झाडे लावावी लागायची, हे लक्षात घेण्यासारखं आहे। आपल्याला शिक्षण संस्थांमधून वृक्ष संवर्धनाचे उपक्रम हाती घेण्यासारखे आहेत। एक मूल एक झाड हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात आणावे। झाड तोडण्यापूर्वी झाडे लावण्याची सक्ती असावी। धन्यवाद मित्रांनो, जर तुम्हाला हा निबंधाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत। तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या। टेक केअर, बाय बाय।